तर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पावसानं हाहाकार माजवल्याचं आपण पाहतोय। तर बेमडा नदीला देखील महापूर आलेला आहे। पुराचं पाणी शेतात शिरल्यानं हजारो शेतकरी हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेत। अनेक ठिकाणी 8 ते 9 फूट उंच असलेल्या लिंबाच्या बागा देखील पूर्णपणे पाण्यात बुडालेल्या आहेत, उद्ध्वस्त झालेल्या आहेत। दरम्यान अमरावतीतून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। थेट जाऊयात। गेल्या 36 तासापासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असताना आज बघितलं तर रात्रभर जो पाऊस भरला त्यामुळं जिल्ह्यातील संपूर्ण नदी नाले जे आहे ते तुडुंब भरून वाहू लागेल। सध्या मी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर या तालुक्यामध्ये आहे। हा जो संपूर्ण सुलतानपूर खरबी फुफगाव साईडचा जो भाग आहे तो संपूर्ण भागातील शेती जी आहे संपूर्ण पाण्याखाली आलेली आहे। सध्या मी या लिंबूच्या बागेच्या समोर आहे। या ठिकाणी ही संपूर्ण जी बाग आहे ती तुडुंब पाण्यामध्ये जे आहे ते डुबलेली आहे। या ठिकाणी 7 ते 8 फूट जे पाणी आहे ते त्या लिंबूच्या बागेमध्ये आहे। तर दूरवर जर पाहिलं तर संपूर्ण हजारो हेक्टर जी शेती आहे ती हजारो हेक्टर शेती संपूर्ण पाण्याखाली आलेली आहे। त्यामुळं शेतकरी जे आहे तो चिंतेत पडलेला आहे। पावसात इतकं काही नुकसान झालं का आतापर्यंत कधी झालं नाही। आता ही बाग जी दिसते तुम्हाला, ही बाग पूर्ण बुजलेली होती। आता पाणी कमी झालं, ओसरलं पाणी। आणि रात्री जे पाऊस झाला इतका भयावह होता की गावातले लोक जे आहे ते गावात राहू शकत नव्हते। काही लोक आमच्या शेतात जे शेड बांधलेला आहे त्या शेतामध्ये होते राहायला। आणि शेतीची परिस्थिती तर अशी झाली आहे की शेती म्हणजे डबल करता येणार नाही अशी खरडून गेलेली शेती आहे।